इतक्या लेजेंडरी कलाकारांबरोबर, दिग्दर्शकांबरोबर तुम्ही काम केलंय, पण अजून सुद्धा अशी एखादी व्यक्ती, ती कलाकार, अभिनेत्री असेल, अभिनेता असेल, डिरेक्टर असेल, त्यांच्यासोबत काम करायचं स्वप्न हे अपूर्ण आहे. तर आज या निमित्ताने कोणतं शेअर कराल? कोण बाकी आहे? म्हणजे मला दिग्दर्शक म्हणून मणिरत्नम बरोबर काम करायला भरपूर आवडेल डेफिनेटली. आणि अर्थात अभिनेता अभिनेत्री म्हणाल तर वहिदा रेहमानजींबरोबर काम करायला खूप आवडेल. आणि ऑफकोर्स बच्चन साहेब, त्यांच्याबरोबर मी KBC मध्ये होते पार्टिसिपंट म्हणून स्पेशल एपिसोडला. आणि तो अनुभव म्हणजे अगदीच मी कधीच विसरणार नाही असा आहे. पण एक कलाकार म्हणून काम करण्याची एक जी गंमत आहे ना, ती मला अनुभवायची. सो अजूनही ते स्वप्न आहे. होईल. I hope आणि it. अर्थात एक फार महत्वाचं स्वप्न जे कदाचित पुढच्या वर्षी पूर्ण होईल, ते म्हणजे माझ्या नवऱ्याला डिरेक्ट करणं. ओके. तर ते एक स्क्रिप्ट ज्याच्यावर मी काम करते ते जर पूर्ण मी करू शकले आणि मग पुढच्या वर्षी म्हणजे मी डिरेक्ट करू इच्छिते, तर त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा रोल आहे. म्हणजे ओके, पण आशुतोष सरांना डिरेक्ट करताना होमवर्क तर क्लासच असणार, ऑब्व्हियसली, नो डाऊट इन दॅट. बट या पलीकडे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे त्यांना डिरेक्ट करताना? कारण सिन्स आता इतके वर्ष एकत्र राहिल्यावर तुम्हाला माहिती त्यांना आहे. खूप पॅम्पर करावं लागेल मला. ते नक्कीच म्हणतील की नाही, घरासारखं नाही बाबा. हा, अच्छा, इतकं डाऊन म्हणजे टू अर्थ घरामध्ये नको. होम मिनिस्टर आहेत, सेटवर नाही. course. हा, घरी होम मिनिस्टर Of course. आहे. पण सेटवर जरा पॅम्परिंग लागेल असं मला वाटतं. आणि मी करायला तयार आहे, म्हणजे कारण मला तो अभिनेता म्हणून इतका आवडतो की म्हणजे त्याला मी हवं तेवढं पॅम्पर करेन सेटवर. त्यांनी तुमचं कोणतं काम सगळ्यात जास्त अप्रिशिएट केलं आजवर? त्यांना तर म्हणजे पहिल्यापासून त्यांना सुरभी आवडायचं, सैलाब आवडायचं. म्हणजे आम्ही इनफॅक्ट आमची पहिली भेट झाली तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं होतं की मी सैलाबचा खूप मोठा फॅन आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर सुद्धा आता देवमाणूस पाहिलं तर त्यांना ते पण काम खूप आवडलं. किंवा सूत्रसंचालनाचं कुठलंही काम त्यांना आवडतं माझं. आणि 3 स्टोरीजमधलं त्यांना खूप आवडलं माझं काम, कारण त्याच्यामध्ये अगेन एक चॅलेंज होतं की एक ख्रिश्चन बाई, खूप ते असं हे घालून मला दाखवायचं होतं. म्हणजे पूर्ण असा बॉडी सूट होता माझा, कारण खूप जाडी दाखवायची होती. मग ती ज्या पद्धतीने चालते वगैरे पूर्णपणे कायाकल्प होता तो. इतका की सेटवर लोक ओळखायचे नाहीत मला फ्लोरी आंटी म्हणून. तर तो रोल त्यांना खूपच आवडला. त्यामुळे असे काही काही रोल्स आहेत ज्याचे ते दुपहिया मधला पण आवडला, कौतुक करतात. आता उत्तर मधला पण आवडेल. आवडणार, 100% आवडणार.